नमस्कार, मी प्राध्यापक कुशल पाखले. आपण आज ERP सॉफ्टवेअरसाठी ओपन ऑफिसचा उपयोग कसा करायचा, जेणेकरून आपण मराठीतील क्वेश्चन्स हे त्या सॉफ्टवेअरवर अपलोड करू शकतो. त्यासाठी सर्वात पहिले Google ओपन करायचे, त्यामध्ये ओपन ऑफिस डाउनलोड असे टाईप करावे. त्यानंतर ओपन ऑफिस डाउनलोड केल्यानंतर ऑफिस डाउनलोड अपाचे ओपन ऑफिस असं करायचे. त्यानंतर डाउनलोड फुल इन्स्टॉलेशन हे झाल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन इथे अपेअर होईल. त्या स्क्रीनमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली डाउनलोडचा ऑप्शन येईल. इथे तुम्हाला सेव्ह फाईलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह फाईलवर क्लिक केल्यानंतर ते सेव्ह होईल. मग इथे डाउनलोड म्हणून तुम्हाला इथे अपेअर होईल. आता मी ऑलरेडी डाउनलोड लावला त्याच्यामुळे मी ते कॅन्सल केलं होतं. ही तुमची फाईल डाउनलोड झालेली आहे. ती फाईल डाउनलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला त्याचं ओपन करायचं आहे फोल्डरमध्ये. फोल्डरमध्ये ओपन केल्यानंतर ती फाईल तुम्हाला अशा प्रकारे दिसेल आणि मग तिच्यावर डबल क्लिक करायचं आहे. तिच्यावर डबल क्लिक केल्यानंतर रनवर क्लिक करायचं. रन झाल्यानंतर नेक्स्ट इन्स्टॉल हे इन्स्टॉलेशन होईल. आता त्यानंतर ओपन ऑफिस तुमच्या पीसी मध्ये येईल. ओपन ऑफिस एक प्लॅटफॉर्म याच्यासाठी वापरला जातो की त्यामध्ये जसं की एक्सेल, पॉवर पॉइंट, वर्ड हे तुम्हाला विकत घ्यावं लागतं. ऑफिस हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं असतं. यासाठी कोणतेही लायसन विकत घ्यावे लागत नाही. पण तुमचं ऑफिस 16 असेल, ऑफिस 2019 असेल, त्यासाठी तुम्हाला त्याचे लायसन विकत घ्यावे लागते. इकडे तसं नसतं. हे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि ते एकदा इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही ते वापरू शकता. इव्हन तुम्ही तुमच्या डे टू डे ऑफिस उपयोगासाठी एक्सेल, पॉवर पॉइंट साठी सुद्धा ओपन ऑफिसचा उपयोग करू शकता. हे जवळपास आपलं ऑफिस आणि ऑफिस जवळपास सेमच आहे. थोडेफार टूल चेंज असतात. ते फक्त आपल्याला मेनू समजून घ्यायला पाहिजे ते कसे असतात ते. तर आपलं हे इन्स्टॉलेशन आता होत आलेलं आहे. ते झाल्यानंतर तुमच्याकडची एखादी एक्सेल फाईल असेल, त्या एक्सेल फाईलला तुम्ही त्यात ओपन करायचं आहे. एक इन्स्टॉलेशनला अजून चालू 1-2 मिनिटं लागेल. ओके, नेक्स्ट. युजर नेम जे टाकायचे तुम्ही ते टाकू शकता. आता सपोज मी माझं नाव टाकलं कुशल पाखले, ऑर्गनायझेशनचं नाव टाकलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज औंध पुणे. एनीवन हू यूज दिस कॉम्प्युटर, ऑल युजर्स सगळ्यांसाठी ते अलाउ करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट. टिपिकल का कस्टम, तर टिपिकल करायचंय. कस्टम मध्ये तुम्हाला जे प्रोग्राम पाहिजे, सपोज तुम्हाला फक्त एक्सेलच पाहिजे तेवढंच तुम्ही इन्स्टॉल करू शकता. पण आता नेक्स्ट केलं तर मी तुमच्याकडच्या याच्यामध्ये ऑफिसमध्ये जेवढे ओपन ऑफिस मधले प्रोग्राम तेवढे सगळे त्याच्यामध्ये इन्स्टॉल होतील. नेक्स्ट. नंतर क्रिएट अ स्टार्ट लिंक ऑन डेस्कटॉप. तुम्हाला त्याचा शॉर्टकट जो आहे तो डेस्कटॉपवर पाहिजे का, तुम्ही इथे टिक केलं तो येणार, नाही केलं तर नाही येणार. इन्स्टॉल. अशा पद्धतीने तुमचं सॉफ्टवेअर आता इन्स्टॉल होत आलेलं आहे. एक मिनिट वाट बघूयात. हे तुमचं इन्स्टॉलेशन कंप्लीट झालंय. त्यानंतर तुम्ही फिनिशवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला डेस्कटॉपला आता ओपन ऑफिस आलेलं असेल. ते डेस्कटॉपचं तुम्ही ओपन ऑफिसवर क्लिक केल्यावर डबल क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीन तिथे अपिअर होणार आहे. त्या स्क्रीनमध्ये वेलकम असेल, नेक्स्ट करायचं आहे. तुमचं जे नाव आहे ते तुम्हाला ते माहिती द्यायला लागणार आहे. कुशल पाखले. तुमचं इनिशियल मिस्टर असेल, डॉक्टर असेल, जे असेल ते तुम्ही इथे लावू शकता. फिनिश. अशा पद्धतीने तुमचं ओपन ऑफिस सुरू होत आहे. हे ओपन ऑफिस तुमचं आता अशा पद्धतीने सुरू झालेलं आहे.
त्याच्यामध्ये टेक्स्ट डॉक्युमेंट, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, ड्रॉइंग, डेटाबेस आणि फॉर्म्युला. आपल्याला आता काम करायचं आहे ते स्प्रेडशीटमध्ये. तर तुम्ही स्प्रेडशीट ओपन करायचं आहे. स्प्रेडशीट ओपन झाल्यानंतर तुम्हाला हा थोडा लुक ऑफिस 2003 होतं त्याचा थोडाफार लुक वाटत असेल, जे खूप ओल्ड झालाय. ज्यांनी सुरुवातीचा ऑफिस वापरला असेल त्यांना हे माहिती असेल. तर याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन तुमचा टाईप करायचा आहे. तुमच्या क्वेश्चनचा आपला फॉर्मॅट काय की सगळ्यात पहिले आपण घेतो तिथे क्वेश्चन कॉलम असतो आपला क्वेश्चन. त्यानंतर आपला कॉलम असतो तिथे ऑप्शन 1 असा आपला कॉलम असतो. त्यानंतर ऑप्शन 2 असा आपला कॉलम असतो. त्यानंतर ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4. हे तुमचं प्रॉपर टेम्पलेट मध्ये दिलेलं आहे. प्रॉपर जसं तुमचं टेम्पलेट मध्ये दिलंय तसंच तुमचं तिथे पाहिजे. आता मी एक तुम्हाला सांगण्यासाठी तयार करतोय. टेम्पलेट मध्ये जसं असेल तसंच ते तुमचं पाहिजे. करेक्ट आन्सर्स. हा वरती मी एक ब्लँक सोडला तर तो ब्लँक सोडायचा नाही. असं सुटू नये. मी मुद्दामून दाखवलं की तुम्हाला अशा पद्धतीने काही ब्लँक सुट्टा कामा नाही. तर याच्यामध्ये तुम्ही तयार केल्यानंतर पहिल्या याच्यापासूनच तुमचं तिथे पाहिजे अशा पद्धतीने पाहिजे. आणि तुमचा क्वेश्चन आहे सपोज जसं की आपला आता क्वेश्चन आहे, जसं की आपला क्वेश्चन आहे व्यापारी भूगोलाचे जनक कोण आहे. तर तो आपण ते क्वेश्चन बघूयात. आणि याच्याच पुढे तुम्हाला इंग्लिश द्यायचं. तर तुम्ही एका सुरुवातीच्या साईडला पण इंग्लिश लिहू शकता किंवा नंतर पण लिहू शकता. आता आपल्याकडे मोस्ट प्रोबेबली स्टुडंट मराठी मीडियमचे असतील तर मराठी क्वेश्चन पहिले घ्या, त्यानंतर इंग्लिश घ्या. म्हणजे आपले जे जास्त करून मुद्दे आहेत त्यांना आपल्याला कव्हर करता येईल. तर व्यापारी भूगोलाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. त्याचा इंग्लिशमध्ये प्रश्न काय आहे, हु इज द फाउंडर ऑफ कमर्शियल जॉग्राफी. तर आपण इथे टाईप करूयात हु इज द फाउंडर ऑफ कमर्शियल जिओग्राफी. असा आपला प्रश्न आहे. आपण अशा पद्धतीने टाईप केला. आपण पहिले काय टाईप केलंय, व्यापारी भूगोलाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते आणि हु इज द फाउंडर ऑफ कमर्शियल जॉग्राफी असा आपला क्वेश्चन टाईप झाला आहे. तिथे एंटर द्यायचंय. तुम्हाला वाटतं हे बाहेर जातं तिथे ऑटोमॅटिक तिथे ऍडजस्ट होऊन जाणार आहे. तुम्ही सरळ इथे ऑप्शन 1 वर क्लिक करायचंय आणि तुमचं जे ऑप्शन असेल ते तुम्ही तिथे क्लिक करायचे तिथे टाक. आता इथे मी माझे ऑप्शन पेस्ट केलेले आहेत. ऑलरेडी माझ्याकडे जे होते ते मी तिथे कॉपी पेस्ट केले आणि आता मी त्याचं इंग्लिशमध्ये पण मी तिथे ऑप्शन टाकत आहे. तर मी खाली इथे टाकून ठेवला तर मुद्दामून ठेवला आहे. तर आता मी इथे अलेक्झांडर त्याच्या पुढे स्लॅश करून त्याचा इंग्लिश मधला. तुम्ही काही वेळेस सुरुवातीला इंग्लिश मराठी अशा पद्धतीने करू शकता. पण आपल्याकडे मोस्ट प्रॉबेबल स्टुडंट हे मराठी असल्यामुळे मी पहिले मराठी घेतलंय. ते आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला पहिले काय घ्यायचं ते. चिशोलेम, त्यानंतर वॅगनर, इथे स्लॅश द्यायला विसरायचं नाही कारण ते आपल्याला पार्टिशन करायचं दोघांचं. ओके. तर अशा पद्धतीने तुमचा प्रश्न तयार झालेला आहे. आता हा प्रश्न झाल्यानंतर असे तुम्ही तुमचा करेक्ट आन्सर काय आहे ते तुम्ही टाकायचं आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आन्सर 3 आहे. तर मग मी इथे करेक्ट आन्सर त्याचा 3 पेस्ट केलेला आहे. 3 इथे टाईप केले मी आणि त्यानंतर इथे फाईल मी आता सेव्ह करतो आहे. सेव्ह फाईलला जायचं, सेव्ह करायचं. हे जे बेसिक कॉम्प्युटर ते सगळीकडे सारखंच असतं सेव्हचं, ते आपण वापरायचं. आता मी सपोज माझी फाईल डेस्कटॉपला सेव्ह करतोय. आय होप सगळ्यांना ही नवीन विंडो दिसत असेल सेव्हची. तर डेस्कटॉपला मी ती फाईल सेव्ह करतोय. तिला नाव दिलं सपोज मी माझा जो पेपर कोड आहे 111 आणि जिओग्राफी जे काय असेल ते. फाईल सेव्ह करताना ज्या असतात तिथे अंडरस्कोर वापरायचा, स्पेस वापरायचा नाही. त्यामुळे तुमचं फाईल जे आहे त्या प्रॉपर सेव्ह होता. जिओग्राफी असं मी त्याचं नाव दिलंय आणि आता डेस्कटॉपला मी सेव्ह केली ती फाईल. ती फाईल मी डेस्कटॉपला सेव्ह केल्यानंतर
सेव्ह. इथे क्वेश्चन टाकल्यानंतर फाईलवर जाऊन फाईल सेव्ह ॲज करायची तुम्हाला. सेव्ह ॲज केल्यानंतर तुमचं जे फाईलचं तुम्हाला नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता, सब्जेक्ट कोड विथ त्याचं नाव. आणि इथे टेक्स्ट CSV म्हणून एक फॉर्मॅट असेल. टेक्स्ट CSV फॉर्मॅटवर क्लिक केल्यानंतर सेव्हवर क्लिक करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे विंडो दिसेल. त्या विंडोमध्ये तुम्हाला कीप करंट फॉर्मॅट याच्यावर क्लिक करायचंय. कीप करंट फॉर्मॅट. त्यानंतर परत एक विंडो येईल तिथे. त्या विंडोवर तुम्हाला क्लिक करायचंय आणि याच्यानंतर इथे वेस्टर्न युरोपच्या ऐवजी युनिकोड 8 असा फॉर्मॅट सिलेक्ट करायचा आहे. युनिकोड UTF-8 असा फॉर्मॅट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ओकेवर क्लिक करणे. त्यानंतर इथे आल्यानंतर ओके परत करायचं आणि त्यानंतर तुमचं जे शीट आहे ते क्लोज करायचं आहे आणि ते ओपन नाही करायचं आहे परत अपलोड करेपर्यंत. त्यानंतर क्वेश्चन पेपर आपण जे नेहमी करतो त्या पद्धतीने ॲड न्यू क्वेश्चन पेपर. तुमचं जे पेपरचं नाव आहे सपोज जॉग्राफी, एक सॅम्पलसाठी आपण हे बघतोय जॉग्राफी. त्यानंतर सिलेक्ट कोर्स BCom. त्यानंतर सिलेक्ट इयर फर्स्ट इयर. त्यानंतर टाइम ड्युरेशन सपोज तुमचा 60 मिनिट किंवा 20 मिनिट घेऊया, आपल्याला 20 क्वेश्चन असतील जे असेल ते. त्यानंतर टोटल क्वेश्चन तुमचे किती आहे ते. त्यानंतर किती क्वेश्चन द्यायचे ते 20 क्वेश्चन. नंतर टोटल मार्क्स किती तुमचे 20. नंतर पासिंग मार्क्स किती आहे 8. अशा पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्यानंतर सबमिट. तुमचा क्वेश्चन पेपर तयार झाला आहे. त्यानंतर मॅनेज क्वेश्चन पेपर, त्याच्यामध्ये मॅनेज क्वेश्चन्स असं क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपलोड क्वेश्चन, आपण जे आता फाईल तयार केली आहे त्या फाईलवर क्लिक करण्यासाठी ते ब्राउजवर क्लिक करायचं आहे. त्या ब्राउजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे परत एक विंडो ओपन होईल. तुम्ही जी फाईल सेव्ह केली होती आता 111 geography.csv ती फाईल ओपन करायची आहे. ती फाईल ओपन झाल्यानंतर इथे सेव्हवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा इथे क्वेश्चन येऊन जाईल ह्या स्क्रीनवर आणि तुम्हाला अशा पद्धतीने करता येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही ओपन ऑफिसमधून तुमचं क्वेश्चन जे मराठी प्लस इंग्लिश ते इथे घेऊ शकता आणि तुमचं क्वेश्चन पेपर तयार करू शकता. थँक्यू. आय होप तुम्हाला याच्यामुळे फायदा होईल क्वेश्चन पेपर तयार करताना. खूप खूप थँक्यू.